हॅलो स्टुडंट, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आज आपण 3.4 हा जो लेसन आहे हा लेसन या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत. लेसन नंबर 3.4 ॲट द सायन्स फेअर म्हणजे विज्ञान प्रदर्शन किंवा विज्ञानाची यात्रा. या विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय काय दाखवलेलं आहे. मग विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी मार्बलिंग हे त्या ठिकाणी दाखवलं आहे. मग मार्बलिंग म्हणजे काय? तर मार्बलिंग म्हणजे आपला जो काही व्हाईट कलरचा पेपर असतो त्या पेपरवर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स, कलरफुल डिझाईन्स म्हणजे नक्षीकाम करणं याला म्हणतात मार्बलिंग. कागदावर नक्षीकाम करणे आणि तेही रंगीत स्वरूपात त्याला म्हणतात मार्बलिंग. मग आज या ठिकाणी मार्बलिंग कशा प्रकारे करायची याची प्रोसेस ही या मार्बलिंग या टॉपिकमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. हॅलो, आय एम भूमिका. आय एम गोइंग टू शो यू ॲन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. तुम्ही या ठिकाणी जो कोटिंग पेपर आहे त्याची प्रोसेस काय आहे हे या ठिकाणी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग आणि त्या प्रोसेसला म्हणतात मार्बलिंग. फॉर दिस वी नीड द फॉलोइंग. मग सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू शकतो की मार्बलिंग करण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची आपल्याला गरज असते. वी नीड द फॉलोइंग. मग कोणकोणत्या गोष्टींची गरज असते? अ बकेट, सम वॉटर, एक बकेट, काही पाणी, केरोसिन ऑन टर्पेंटाईन, केरोसिन किंवा टर्पेंटाईन. त्यानंतर ऑइल पेंटचे कलर घ्यायचे, रेड, ब्ल्यू, येलो एक्सेट्रा कोणतेही कलर चालतील. अँड अ ब्रश आणि त्यासोबत एक ब्रश घ्यायचा. तिथं व्हाईट शीट ऑफ पेपर, त्यानंतर एक व्हाईट शीटचा पेपर घ्यायचा म्हणजे व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा. अशा प्रकारे एवढं साहित्य घेऊन आपण मार्बलिंग या ठिकाणी करणार आहोत म्हणजेच नक्षीकाम करणार आहोत. मग आता नक्षीकाम करण्याची प्रोसेस काय आहे? नाऊ आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. या ठिकाणी मी आता ही मार्बलिंगची प्रोसिजर जी आहे ती एक्सप्लेन करत आहे. फर्स्ट वी नीड टू फिल दिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ वॉटर. सुरुवातीला आम्ही एक बकेट घेतली आणि ती 3/4 एवढी पाण्याने भरली. या चित्रामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी हे चित्र दिले आणि या चित्रामध्ये ही एक बकेट आहे, हे कलर्स आहे, ऑइल पेंट, हा ब्रश आहे आणि हा व्हाईट पेपर आहे. त्याचप्रमाणे ही एक बकेट पाण्याने भरलेली. मग ती आपल्याला किती भरायची? तर 3/4. मग या ठिकाणी ही बकेट 3/4 एवढी भरलेली आहे. त्यानंतर द ऑइल पेंट आर थिक. या ठिकाणी आपण ऑइल पेंट कलर हा या ठिकाणी पाण्यावर टाकायचा आहे. वी डिलेट द पेंट विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन अँड केरोसाईन. आणि या ठिकाणी आपण टर्पेंटाईन आणि केरोसाईन हे या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते ढवळायचं. स्टर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आणि ते मिक्सचर हलवायचं. त्यानंतर नाऊ आय विल यूज द ब्रश. या ठिकाणी मी एक ब्रश हा या ठिकाणी मी यूज करणार आहे. नाऊ आय विल यूज द ब्रश. टेक अ फ्यू ड्रॉप फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट अँड स्प्रिंकल देम जंटली ऑन द वॉटर. या ठिकाणी बकेटमध्ये जे वॉटर आहे ज्याच्यात आपण केरोसिन किंवा टर्पेंटाईन मिक्स केलेले, तर त्या वॉटरवर आपण ब्रशने ऑइल पेंटचे जे काही कलर आहेत ते स्प्रिंकल करायचे. म्हणजे तो जो ब्रश आहे त्या ब्रशने आपण काही थेंब हे त्या पाण्यावर स्प्रिंकल करायचे म्हणजे पसरवायचे. द पेंट फ्लोट ऑन वॉटर. त्या ठिकाणी तुम्ही त्या पाण्यावर तो जो पेंट आहे तो ज्यावेळेस त्या ब्रशने स्प्रिंकल केला त्यावेळेस त्याच्यावर जे काही ते कलरचे जे काही थेंब असतील तर ते थेंब त्या ठिकाणी तरंगतील. आय विल यूज द ब्रश अगेन टू ट्विस्ट द कलर अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आणि या ठिकाणी त्या पाण्यामध्ये आपण कलरही टाकलेले आहे आणि कलरमुळे त्या पाण्यावर वेगवेगळे जे काही स्प्रिंकल्स आहे, जो काही सरफेस आहे तो त्या ठिकाणी त्या पाण्यावर तरंगलेला आहे. इजंट इट इंटरेस्टिंग. हे एक इंटरेस्टिंग असं प्रोसिजर आहे. द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली.
याच्यानंतरची स्टेप ही अगदी केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक करायची असते. आय विल कीप दिस ड्रॉपिंग पेपर जंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट. आय विल कीप दिस ड्रॉइंग अ पेपर. मी या ठिकाणी एक ड्रॉइंग पेपर घेतला. जंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, त्या वॉटरवर अलगद त्या सरफेसवर ठेवला. अँड प्रेस इट अ बीट, आणि हळूच कसून अलगदपणे तो प्रेस केला. येस, नाऊ लेट अस लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट लाईक दिस. आणि त्या ठिकाणी त्या बकेटमध्ये तो पूर्णपणे ओला झाला. हे व्हॉट डू वी सी. मग तुम्ही या ठिकाणी काय पाहू शकता? सच ए ब्युटिफुल कलर अँड शेप्स अँड डिझाईन. आणि तो कागद जो ओला झाला तो अलगदपणे वर काढायचा, आणि मग आपण त्या कागदावर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आणि शेप्स हे त्याच्यावर तयार झालेले असं चित्र, असं नक्षीकाम आपल्याला त्या कागदावर केलेलं पाहायला मिळेल. वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. आणि नंतर तो जो ओला पेपर आहे तो आपण ड्राय करण्यासाठी चिमट्याने वरती टांगायचा. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर. तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही या शीटवर मार्बलिंग करू शकता. लेट मी हेल्प मी. माझ्या मदतीने. मग या ठिकाणी लेट मी हेल्प यू. मग ते म्हणतात डू यू वॉन्ट, तुम्हाला हवा आहे का टू ट्राय मार्बलिंगसाठी अ शीट ऑफ पेपर. एखादी पेपर हवा आहे का तुम्हाला. लेट मी हेल्प यू, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का. नो, ओके. मग ते म्हणतं की नो, नाही, ओके. थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. या ठिकाणी माझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही पाहिलं त्याबद्दल थँक्यू. म्हणजे अशा प्रकारे मार्बलिंग हे कशा प्रकारे त्या पेपर शीटवर, ड्रॉइंग पेपरवर कशा प्रकारे करायचं हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. ऑइल डझंट डिझॉल्व इन वॉटर. ऑइल हे या ठिकाणी पाण्यावर तरंगत असतं, ते कधीही पाण्यात मिक्स होत नाही. बट फ्लोट ऑन इट्स सरफेस. आणि त्या ऑइलचा जो काही पाण्याचा जो काही सरफेस असतो तो त्या ऑइलमुळे त्या ठिकाणी तयार झालेला असतो. वी यूज दिस प्रॉपरली फॉर मार्बलिंग. आणि हीच मार्बलिंगची प्रोसेस आहे. अशा प्रकारे या प्रोसेसने आपण मार्बलिंग हे या ठिकाणी करू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.